प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. ही अखेरची आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांना दिली. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मुंबईतील काही मित्र सहलीसाठी एका मिशन भागात गेलेले होते. तेथून परतण्यापूर्वी एका मित्राची कार पंक्चर झाली. ती रात्र त्यांना नाईलाजास्तव त्या मिशन भागात काढावी लागली. मात्र त्या रात्रीतच त्या परिसराचा उशाक्काल दडलेला होता. तेथील लोकांची दयनीय अवस्था पाहून आणि त्याही परिस्थितीत त्यांच्या चेहऱ्यावर फुलणारं हास्य पाहून एका मित्राला आपल्या आयुष्याचे मिशन गवसले. टिटवाळ्याच्या त्या दुर्गम भागात त्याने एक अनाथालय सुरू केले आणि आपले अवघे आयुष्य गोरगरिबांची सेवा करण्यासाठी त्यांनी वेचले. त्या महान मिशनऱ्याचं नाव आहे ब्रदर अगस्तीन फर्नांडिस. मिशन म्हणजे केवळ भौगोलिक ठिकाण नाही. मिशन म्हणजे एखाद्या बुद्धिमान विद्वानाच्या डोक्यातून निघालेली सुंदर कल्पना नाही. मिशन हा एखाद्या व्यक्तीचा खाजगी उपक्रम होऊ शकत नाही. मिशन हा एककल्ली किंवा एकांगी कार्यक्रम बनू शकत नाही. मिशन ही कोणा एका व्यक्तीची, संस्थेची, संघटनेची, धर्माची किंवा राजकीय पक्षाची विचारसरणी, कार्यप्रणाली किंवा जीवनशैली होऊ शकत नाही. मिशन म्हणजे लोकहितासाठी ईश्वरी प्रेरणेने हाती घेण्यात आलेले उदात्त असे कार्य. असे कार्य घेण्यासाठी ईश्वरी प्रेरणा लागते. स्वार्थी हेतू, संकुचित वृत्ती, अहंकार आणि अधीरता ह्यांना मुठमाती द्यावी लागते. सतत देवाच्या संपर्कात राहावे लागते. वास्तवाचे भान ठेवावे लागते. आपल्या उदात्त कार्यासाठी सर्व प्रकारच्या विरोधाला सामोरं जाण्याचं धैर्य अंगी बाळगावे लागते. कुठलेही दुःख सहन करण्याची नेहमी तयारी ठेवावी लागते. ख्रिस्त सभा आज मिशन संडे साजरा करत आहे. आजच्या पहिल्या वाचनात अमालेकी लोकांविरुद्ध इस्रायलचे युद्ध सुरू होते. अशा वेळेला मोशे परमेश्वराकडे मध्यस्थीची प्रार्थना करतो. त्यासाठी अहरोन आणि हूर त्याला आधार देतात. मिशनमधील प्रश्नांसाठी प्रार्थना करणे आणि मिशनऱ्यांना मदतीचा हात देणे हेही आपले मिशन आहे असे त्यातून सूचित होते. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पॉल तिमथ्याला आठवण करून देतो की परमेश्वर हाच सर्व ज्ञानाचा उगम आहे. आपले मिशन कार्य केवळ जगाच्या मिशनमधील लोकांच्या गरजांवर आधारित नसावे, तर बायबलच्या शिकवणुकीवर आधारलेले असावे. कारण परमेश्वराची योजना ही माणसांच्या गरजांपेक्षा अधिक व्यापक असते. त्या योजनेच्या प्रकाशात माणसाने काळाची चिन्हे ओळखून त्याप्रमाणे आपले मिशन कार्य हाती घ्यायचे असते. शुभवर्तमानातील विधवा जिद्द, चिकाटी सोडत नाही. शेवटी न्यायाधीश तिला यथार्थ असा न्याय देतो. मिशन कार्य करताना अनंत अडचणी येऊ शकतात. खराब रस्ते, विजेचा खेळ खंडोबा, निरक्षरता, व्यसनाधीनता, वाहतुकीच्या साधनांचा अभाव, सरकारी अधिकाऱ्यांची उदासीनता, स्थानिकांचा विरोध, न्यूनगंड, अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती आणि रूढी परंपरा अशा असंख्य खाचखळग्यांतून वाट काढीत तलासरीमध्ये मिशनऱ्यांनी श्रद्धेची ज्योत, ज्ञानाचा दीप आणि सेवेची पणती गेली 100 वर्षे अखंडितपणे तेवत ठेवलेली आहे. 1921-22 साली जर्मन फ्रान्सिस्कन ब्रदर्स बोरिवलीतून झरोली येथे आले. 1923 साली त्यांनी दुमाडा व कोहकेरा ह्या कुटुंबियांना बाप्तिस्मा दिला. 9 जून 1926 रोजी फादर अल्फान्सो ह्यांनी उपलाट धोदडपाडा येथे पवित्र मिस्सावली साजरा केली
साजरी केली. त्या दिवसापासून आजपर्यंत असंख्य फादर्स, सिस्टर्स, ब्रदर्स आणि कॅटेकिस्ट्स ह्यांनी तलासरीतील विविध ठिकाणी ख्रिस्ती श्रद्धेचा प्रसार केलेला आहे. आज येथील ख्रिस्ती लोकसंख्या जवळजवळ 20,000च्या आसपास जाऊन पोहोचलेली आहे. आणि यंदा शताब्दी महोत्सवी वर्षामध्ये तलासरी मिशनने प्रवेश केलेला आहे. 1926 साली फातिमा सिस्टरांनी मिशनमध्ये सहाय्यकाची भूमिका बजावली. 1929 साली तलासरी, धामणगाव, उपलाट, दापरा येथे मिशनची आगेकूच झाली. 1934 साली धामणगाव येथे संत फ्रान्सिस झेवियर हे कुडाचे चर्च उभारण्यात आले. 1928 ते 1936 ह्या काळामध्ये आर्चबिशप जोकिम लिमा हे स्वतः देखील जेजुएट होते. त्यांनी मिशनला गती दिली. 1933 साली सावरोली इथे पहिली शाळा ह्या उघडण्यात आली आणि त्यानंतर ज्ञानमाता येथे दुसरी शाळा उघडण्यात आली. 1936 साली धोदडपाडा येथे तिसरी शाळा उघडण्यात आली. अशा प्रकारे एकीकडे श्रद्धा आणि दुसरीकडे ज्ञान, भक्ती योग आणि ज्ञानयोग आणि त्याच्या जोडीला कर्मयोग होताच हा प्रवास त्यांचा सुरू झाला. 11 जून 1936 साली धोदडपाडा येथे ख्रिस्त राजाच्या चर्चची बांधणी झाली. 1937 साली तलासरी मिशन येशू संघियांकडे देण्यात आले. 1950 साली कनोसा सिस्टरांचे आगमन झाले. यंदा त्यांच्या कार्याला तब्बल 75 वर्षे पूर्ण होत आहेत. 1954 साली फ्रान्सिस्कन ब्रदर्स निघून गेले, मात्र त्यांनी केलेल्या कार्याचा ठसा अजूनही मिशनवरती उमटलेला आहे. 1966 साली कार्डिनल ग्रेशियस ह्यांनी 5,000ची मदत पाठवून आपला मिशन कार्यामधील प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी प्रयत्न केले. 30 डिसेंबर 1966 साली आशागड चर्च उभारण्यात आले आणि त्याच वेळेला शांतीवन सेवा मंडळाची स्थापना झाली. 1967 साली आशागड येथील धर्मगुरू निवासस्थान आणि मनोर येथील शांती सेवा मंडळाची स्थापना झाली. 7 जून 1982 हा दिवस मिशनच्या कार्यातील काळा दिवस मानला जाईल अशा प्रकारची घटना घडली. फादर साल्वादोर, फादर ब्लेस, रामजी सर, इग्नास मास्तर ह्यांच्यावर किनवली येथे प्राणघातक हल्ला झाला. गावकरी अन्न पाण्याविना जंगलात आसरा शोधत होते. पुढे काही हल्लेखोरांचे मनपरिवर्तन झाले. 1997 साली येशू संघीय तलासरीतील रेक्टर फादर जेम्स मस्कर्निस ह्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मिस्साबली अर्पण करून किनवलीचे मिशन पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्यात आले आणि आत्तापर्यंत तेथे मिशन कार्य अत्यंत सुंदररित्या सुरू आहे. 1984 ते 2006 ह्या काळामध्ये सिस्टरांच्या 8 धर्मसंस्था इथे कार्यरत झालेल्या आहेत. फ्रान्सिस्कन हॉस्पिटलर्स, डॉटर्स ऑफ द क्रॉस, सेक्रेड हार्ट, वेद्रुना सिस्टर्स, फातिमा सिस्टर्स, होली क्रॉस सिस्टर्स, हेल्पर्स ऑफ मेरी, DHM, प्रेषितांची राणी, त्याचबरोबर संत जॉन बॉस्कोचे आणि फ्रान्सिस डिसेल्सचे फादर्स आणि ब्रदर्स ह्यांनी देखील ह्या मिशन भागामध्ये मोलाचे योगदान केलेले आहे. 2002 साली आदिवासी जीवन विकास केंद्र बहारेची स्थापना झाली आणि त्या ठिकाणी बहारे, वरखंडा, गांगणगाव येथे धर्मप्रांतीय धर्मगुरू कार्यरत झाले. ह्या 100 वर्षांच्या कारकिर्दीत धर्मगुरू, व्रतस्थ, कॅटेकिस्ट आणि श्रद्धावंत भाविक ह्यांनी धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, कायदेविषयक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा विविध क्षेत्रामध्ये लक्षणीय योगदान केलेले आहे. कधी घोड्यावरून, कधी रस्त्यावर पायी चालत, कधी काट्याकुट्यांतून, कधी पुरातून, तर कधी चक्क जंगली पशूंच्या सहवासात मिशनऱ्यांनी अथक असा प्रवास केलेला आहे. त्यांच्या सेवाकार्यात अनेक प्रापंचिक आणि धर्मशिक्षकांचा देखील हातभार आहे. त्यांच्या सहकार्याने, त्यागाने आणि समर्पणाने आज तलासरीचं मिशन दिमाखाने उभे आहे. आत्तापर्यंत मिशनरी चंदनाप्रमाणे झिजले
मिशनची ही ज्योत आज आपल्यापैकी प्रत्येकाला पुढे न्यायची आहे. भूतकाळातून प्रेरणा घेऊन उज्ज्वल भविष्याच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे. अशा ह्या रविवारी आपण आपले मिशन शोधूया. ते कृतीत उतरविण्यासाठी स्वतःचे समर्पण करूया. ह्या संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करूया. कारण खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलेलं आहे, सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.